कुठतरी सिमेंटचं. ऐक बघा रागाला कॅशीच करते. हे कानातलं तर झालं. चैन आहे का? ए नग माझ्या गावाने केलेले चैन असं ना. ती कानातली काढून मला आजोबाने केलेली. ए आदिती आणखी म्हणजे बघा आता उलटलं का नाही. झाड सापडली कुठे झाडाखाली. माझ्या आजोबाला हिचे आजोबा बनविलं. म्हणजे तुम्हाला तरी पटत काय आता इथं बोललं. म्हणजे कितीच उलट सुलट असं हे जयवली मला सांगा तुम्ही. नाही उलटी माझ्याच आजोबाला ही म्हणती माझ्या आजोबाची कानातली काढून दी. म्हणजे कितीच हे शोभाळू. आदिती ती शिव्या देईल बरं का तुला आजच नको. आणि पुढचं एक बोलते मी जितके काही खारव शब्द बोलते ना फक्त हिच्यामुळं. ही जन्मले मी जेव्हा तू शुद्ध बोलत होतीस पण तिने शिकवले. शुद्ध बोलत होते ना तेव्हा हिने मला बोलायला सांगितलं की माय काय पण खूपच घाण शब्द मला हिने शिकवले. बोलावं पण वाटत नसतील तुला ना. आणि ती म्हणायची मला धमक्या द्यायची तू बोलली नाहीस ना मी तुला खूप मारून टाकील तू नीट बोल. जेव्हा माझे पप्पा आणि मम्मी घरी नसेल ना तेव्हा मला धमकी द्यायची. म्हणजे घर माझं सगळं माझं मला धमक्या देत होती की तू अशी बोलली नाहीस ना घाण तर मी तुला मारून टाकीन. मग मी मला वाटलं की मारून टाकीन खरंच म्हणून मी बोलत होते. मग मला सवय लागली त्याच्यामुळं मी घाण बोलते. मी कधी बोलतच नाही. कधी बोलत असते. काय बोलत असतेस नेमकं उदाहरणार्थ नाही सांग ना. नको तिला तुझ्या माझं चिन्ह तुझ्या माझ्या नाकात गेला सांगताना. म्हणजे हिच्या आई वडिलांनी असे संस्कार दिलेत बघा तुम्ही. ऐकू आणि ह्या सगळ्या शिव्या हिने मला शिकवल्या. हे तर काहीच नाही हे तर सुरुवात आहे. तुम्ही पहिल्यांदा ऐकल्या असतील शिव्या पण ह्या मी रोज ऐकते. पण बोलू वाटत नाही मला पण ती मला धमक्या द्यायची की तुला मी मारीन तू हे बोलली नाहीस तर अशा घाण शिव्या. हो आदिती असं करतेस तू मला. आणि मी जर तिला कधी नॉनसेन्स इडियट असं म्हणले ना तर म्हणली खूपच इंग्रजाच्या काळात जर्मनीच का ग तू. मग ती म्हणली की तुझा जर्मनीमध्ये जन्म झालाय का. मी म्हणलं नाही. तर ती म्हणली मग तुला अशा शिवाय द्यायला काही प्रॉब्लेम आहे का. मग मी तिला म्हणले की तुला प्रॉब्लेम शब्द शोभत नाही. मग ती म्हणली तो कोण आहेस मला सांगणारी अशी म्हणली. त्याच्यामुळे मी तेव्हापासून तिला काही बोलतच. इट्स अ व्हेरी डिस्गस्टिंग. तुम्हाला माहिती का आमच्या शाळेत एका मुलीचं कानातलं सोन्याचं हरवलं. असं जर कुणी एखादी पोरगी तिला रागात काही बोलली काढून द्यायचं. तू आमचेच पैसे खराब नाही व्हायचे. तिची शाळेची फीस सगळे ड्रेस सगळं एक सुद्धा वस्तू तिची सध्या नाहीये. जेलमध्ये होती तेव्हा काहीच नव्हतं तिच्याकडं सगळं आम्ही दिले तरी बी मला म्हणते माझ्या आजोबाचं काढून दे. म्हणजे किती पटत का हिला सांगा. नाही हे चुकीचंच आहे. कुठं न्यावा हा न्याय कुठं महागाव न्याय हा. आणि मला सांगते की माझे केस किती सिल्कीत माहिती का तुला. हो मोगली सारखे दिसते ते. हा आणि म्हणते की मी कट नाही करणार. मग अशा अंगात आणलं तिने. तुम्ही बघितलं असेल मागच्या व्हिडिओ मध्ये तिचा डान्स. हो तिचे आई वडील सुद्धा असेच डान्स करायचे पाहिजे. म्हणजे तिचा जन्म जंगलातच झालेला आहे. जंगलातच वडाच्या झाडाखाली सापडलेली आम्हाला. काळी चूक माहितीये ती म्हणली गार्डन मध्ये सापडलेली वडाच्या झाडाखाली. आता मध्ये जंगलात सापडलेली ती खरं आहे का खोटं हे सांगा तुम्ही. हे पकडलं बरोबर पकडलं. एवढं आहे एवढं चुकलं का नाही पण तू. आता ते जंगल आणि गार्डन